एक बार आप सब पवित्र लोगों को मसीह बताना चाहता हूँ। प्रभु ने हमें और भी एक दिन दिया। प्रभु का पवित्र उपस्थिति में प्रभु ने हमको लेकर आया। एक एक दिन प्रभु बहुत अद्भुत प्रकार अच्छा चरवा के नहीं हमें चराता है। आज हमने कोई भी नहीं सोचा इतना तगड़ा बारिश आएगा ना, बहुत समय के बाद में इतना अच्छा बारिश देगा। तो ये सब प्रभु हमें आशीष दे रहे हैं। इसके पीछे भी प्रभु का उद्देश्य है, क्योंकि जो भी बात होने देता है ये सब बनाई के लिए है। हाँ, हर बात में धन्यवाद करो। बारिश दिया प्रभु, धन्यवाद दिया। कई लोग कई बात सोचा होगा है, अरे अभी मतलब अंगूर पूरा गिर जाएगा है, अभी किसान की फसल में बड़ा वादा आएगा है। हम ऐसे सोचना चाहिए नहीं। हमारे जीवन में जो भी प्रभु होने देता है वो प्रभु बोलता है उन हर बात के लिए धन्यवाद करो। हम प्रभु को धन्यवाद देगा, बाकी काम प्रभु कर देगा। ये बहुत बड़ी बात है ना। लेकिन कई बार कई ऐसे कारण से हम लोग प्रभु को धन्यवाद देना भूल जाता है। लेकिन प्रियो, प्रभु सच्चा है, उसका वचन भी सत्य है, इसमें कोई संदेह नहीं। हमारे कर्तव्य है हर अवस्था में हम प्रभु को धन्यवाद देना सीखे। तो मैं आशा करता हूँ आज भी बहुत धन्यवादी दिल के साथ, आभारी दिल के साथ हम प्रभु की उपस्थिति में बैठेंगे। एक बात है, इतना प्रतिकूल में भी हम लोग क्यों आया? मसीह जीवन में एक बड़ा लक्ष्य है। हम लोग एक बिना मतलब की दौड़ नहीं दौड़ता, एक लक्ष्य दौड़ता है ना। जब मतलब हमारा लक्ष्य क्या है? प्रेरित पौलुस अपने जीवन में अपना लक्ष्य के बारे में जब बताता है, अपना लक्ष्य क्या है, जब फिलिपियों का पत्री 3 अध्याय उसका 14 वचन पढ़ना। हाँ हाँ, बहुत अच्छी बात है। और तो बहुत बड़ी बात मैं आपको बताना चाहूंगा कि यहाँ पर मैंने प्रेरित पौलुस बोलता है मैं निशाने की ओर दौड़ने चला जाता हूँ। निशाना, मेरी निशाना है ना। ये बहुत बड़ी बात है हमारे जीवन में। ये दौड़ में वो निशाना है क्या? मैं निशाने की ओर दौड़ा जा रहा है कि नहीं, ये बात को हमें जानना है। हमें क्या लक्ष्य है? हम लोग कर पाएंगे क्या कि मैं मेरे उस निशाने की ओर, उस लक्ष्य की ओर मैं दौड़ा जा रहा हूँ। हाँ प्रियो, ये एक अनमोल बात है हमारे जीवन में। आज हमारे जीवन में हमारे लक्ष्य क्या है? हम किस मानव निशाने की ओर दौड़ रहे हैं? हरेक पवित्र लोग अपने आप को पूछना चाहिए। और मैं मतलब रोज ये दौड़ में मेरा निशाने से मैं दूर जा रहा है या और भी नजदीक हो रहा है? और भी निकटता में जा रहा है तो मेरा उत्साह बढ़ेगा, मेरा आनंद बढ़ेगा, मेरा आशा बढ़ेगा, क्योंकि मैं निशाने पर पहुंचने वाला हूँ। ये बहुत बड़ी बात है प्रियो। एक बात मैं आपको बताना चाहूंगा, वहां पर ये सारे बात बताने के पीछे प्रेरित पौलुस का दिल की गहरा बड़ा इच्छा, क्योंकि उस निशाने तक पहुंचना है। उससे पहले वो उसी अध्याय का 8 से 11 तक का वचन पढ़ना। 8 से 11 तक का वचन में वहां पर 7 बातें प्रभु के दास बताता है। आप लोगों ने रुक करके पढ़ना। उसका मानव कोई फिलिपियों का पत्री 3 अध्याय उसका 8 से 11 वचन। हाँ, सब बातों को हानि समझता हूँ, हाँ, जिसके कारण मैंने सब वस्तुओं की हानि उठाई और उन्हें बुरा समझता हूँ, इससे मैं मसीह को प्राप्त करूँ। पहली बात, मैं मसीह को प्राप्त करूँ। देखिए, बहुत बड़ा अनमोल बात है प्रियो हमारे जीवन में। हमारे ये दौड़ में हमारे जीवन का एक बहुत बड़ा अनमोल उद्देश्य वो क्या है? पहली बात, मैं मसीह को प्राप्त करूं। हमारे रोज का जीवन की दौड़ में मैं कहां तक मसीह को प्राप्त कर पाया, ये बात हर एक लोगों को जानना चाहिए, है ना। मैं मसीह को प्राप्त करूं, इसका मतलब क्या प्रेरित पौलुस का उद्धार नहीं हुआ? क्या उद्धार हुआ? उद्धार होने के बाद में हमें रोज रोज मसीह को प्राप्त करना है या मसीह की स्वभाव में और भी बढ़ते जाना। बहुत बड़ी बात है। हम प्रभु को ग्रहण करते ही मानो प्रभु के स्वभाव में हम सिद्ध बने क्या?
नहीं, हमें रोज का जीवन में हमें और भी मसीह को जितना प्राप्त करते जाएगा, अब उसका स्वभाव में बदलते जाएगा ना। मसीहत एक तो बड़ा अनोखा जीवन है। मसीहत बोलेगा तो, क्योंकि आपको मालूम है वहां उसका दूसरा अध्याय का 5 वचन में, उधर से जाना है नहीं, लेकिन फिलिपियों 2:5 में जैसा मसीह यीशु का स्वभाव था, वैसा ही तुम्हारा भी स्वभाव हो। वैसा ही तुम्हारा भी स्वभाव हो। वैसा ही तुम्हारा भी स्वभाव हो। बहुत बड़ी बात है प्रियो, हमारे जीवन में हमें ये बात को जानना है। मतलब हमें हमारे जीवन में हमें मसीह के स्वभाव में रोज बढ़ना है। आपण आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये वाढायचं आहे ना। मैं मसीह को प्राप्त करूं आणि मी ख्रिस्ताला प्राप्त करावं। यीशु मसीह को प्राप्त करने का वो बात की गहरा है, मतलब बात विषय कितना गहरा है। आणि प्रभू यीशु ख्रिस्ताला प्राप्त करणं हा विषय किती गहन आहे। कई बार हमको क्या लगता है कि मैंने उद्धार पा लिया तो मैंने मसीह को प्राप्त किया। आणि पुष्कळ लोकांना असं वाटतं की माझं तारण झालं म्हणजे मी ख्रिस्ताला प्राप्त केलं। प्रियो, हम मसीह को प्राप्त करने का अर्थ बहुत गहरा है। आणि प्रियानो, आपण ख्रिस्ताला प्राप्त करण्याचा अर्थ खूप गहन आहे। मसीह जीवन एक सच्चा नम्रता का, धीरता का और बहुत धीरज का और बहुत सहन का एक मार्ग है। आणि ख्रिस्ती जीवन जे आहे ते एकदम नम्रपणाचं, एक सहनशीलतेचं जीवन आहे। हमें रोज रोज परखना है कि मैं कहाँ तक नम्र बन पाता है। आणि आपल्याला दररोज पारखायचं की मी कुठपर्यंत नम्र होऊ शकतो। जैसे अभी हमने फिलिपियों 2:5 में कहा कि जो जैसा मसीह यीशु का स्वभाव है ऐसा तुम्हारा भी हो। आणि ज्याप्रमाणे आपण फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये पाहिलं की ज्याप्रमाणे ख्रिस्त येशूचा स्वभाव आहे तसा तुमचाही स्वभाव हो। हम यीशु मसीह की स्वभाव बताते बताते उस नम्रता के बारे में 7 सीढ़ी प्रभु उतरते हुए उसके 8 वचन तक गाता है। आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या नम्रते संबंधाने सांगत असताना प्रभू येशू ख्रिस्त त्या नम्रपणाची शिडी उतरत 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 त्याच्या 8 वचनापर्यंत असं म्हटलेलं आहे। 8 वचन तक 7 सीढ़ी उतरते हुए देखता है। आणि 8 वचनापर्यंत प्रभू येशू ख्रिस्त नम्रपणाची 7 सीढ़ी उतरलेला आपण पाहू शकतो। हमारे जीवन में हम कहां तक नम्रता का सीढ़ियों को उतर पाया। आणि प्रेम, आपण आपल्या जीवनामध्ये कुठपर्यंत नम्रपणाच्या त्या पायऱ्या उतरू शकलो। मैं कहां तक मसीह के स्वभाव में दिन प्रतिदिन बढ़ रहा है। आणि मी कुठपर्यंत ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे। मैं निशाने की ओर दौड़ा जा रहा हूं। आणि मी लक्ष्याकडे धावत चाललो आलो आहे। आज मेरा जीवन की निशाना क्या है आणि माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, ये बात हमें जानना। आणि ही गोष्ट आपण जाणायची। प्रेषित पौलुस कहता है, प्रेषित पौलुस असं म्हणतो, मेरा निशाना मेरा यीशु मसीह है। आणि माझं लक्ष्य माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे। है ना। उसके लिए वो पहले उनका इच्छा बोलता है कि मैं मसीह में पाया जाऊं। आणि मी ख्रिस्तामध्ये आढळावं है वो उसका मतलब 8 का आखिरी में है, 9 का पहले में, जिसमें मैं मसीह को प्राप्त करूं और इसमें पाया जाऊं। हाँ, मतलब मैं मसीह को प्राप्त करूं, आणि मी ख्रिस्ताला प्राप्त करावं। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। मुझे रोज मसीह को प्राप्त करना है। आणि दररोज मला ख्रिस्ताला प्राप्त करायचंय। प्रियो, आज लोग दुनिया को प्राप्त करने के पीछे भाग रहे हैं। आणि प्रियानो, आज लोक जगाला मिळवण्यासाठी धावपळ करत आहे। आज हमारे जीवन का लक्ष्य क्या है? आज आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? प्रभु ने हमें बुला करके दुनिया से अलग किया, आणि प्रभूने आपल्याला बोलून या जगापासून वेगळं केलं। लेकिन आज मैं मसीह को कहां तक प्राप्त कर पा रहा है? आणि आज मी ख्रिस्ताला कुठपर्यंत प्राप्त करत आहे? प्रियो, अनंत काल का हमारे जीवन का कमाई कितना हमने मसीह को प्राप्त किया, सिर्फ वही है। आणि सार्वकालिक जीवनाची आपली जी मिळकत आहे, जेवढं आपण ख्रिस्ताला प्राप्त केलं तीच आहे। आज कितने लोग कह सकता है कि मैंने मसीह को प्राप्त किया? आज किती लोक असं म्हणू शकतील की मी ख्रिस्ताला प्राप्त केलं? प्रियो, पौलुस अपना जीवन में, पूरा जीवन में, उस लक्ष्य में मैं मसीह को प्राप्त करूं, उस लक्ष्य में वो दौड़ता था। आणि प्रेषित पौल जे आहे ते याच उद्देशाने, याच लक्ष्याने धावत होता की मी कसंही करून ख्रिस्ताला प्राप्त करावं। क्योंकि कोई भी लोग मुझे मिले वो सिर्फ मसीह को प्राप्त कर पाए। आणि जेवढे लोक मला भेटतील तेवढ्या लोकांनी फक्त ख्रिस्ताला प्राप्त करावं। ये बहुत अनमोल बात है। आणि खूप अनमोल अशी ही गोष्ट आहे। आज हमारे जीवन का लक्ष्य क्या है? आज आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? पौलुस का जीवन का सबसे प्रथम लक्ष्य मैं मसीह को प्राप्त करूं। आणि प्रेषित पौलाच्या जीवनाचा सगळ्यात पहिला उद्देश म्हणजे त्याने ख्रिस्ताला प्राप्त करावं। दूसरा वो कहता है, आणि दुसरं तो असं म्हणतो, मैं मसीह में पाया जाऊं। आणि ख्रिस्तामध्ये मी आढळावं।
जावं, मैं मसीह में पाया जाऊं। आणि ख्रिस्तामध्ये मी आढळावं. मेरा उस पे 10 वचन में है, आपका 9 में हिंदी में 9 में है कि मैं मसीह में पाया जाऊं। आणि त्या हिंदीमध्ये 9 वचनामध्ये लिहिलेले की मी ख्रिस्तामध्ये आढळावे. यो हमेशा हम मसीह में पाया जाना। आणि प्रियांनो, नेहमी आपण ख्रिस्तामध्ये सापडायला पाहिजे. चाहे हम बाजार में हो या घर में हो या ऑफिस में हो या स्कूल कॉलेज में हो, जहां पर भी हो, पर तो मसीह में पाया जाना। आणि आपण घरामध्ये असू द्या, शाळा कॉलेजमध्ये असू द्या, ऑफिसमध्ये असू द्या, बाजारामध्ये असू द्या, कुठेही असू द्या, आपण ख्रिस्तामध्ये आढळायला पाहिजे. मेरा प्रभु का बहुत बड़ी इच्छा है आणि प्रभूची खूप मोठी इच्छा आहे हम हमेशा मसीह में रहे। आणि नेहमी आपण ख्रिस्तामध्ये राहावं. आपको याद होगा जब यूहन्ना के सुसमाचार 15 अध्याय का 4 वचन में प्रभु यीशु मसीह डाली और दाखलता का दृष्टांत कहने के समय में प्रभु अपनी भक्तों को कहता है कि तुम मुझ में बनी रहो। आणि योहान सुसमाचार त्याचा 15 अध्याय आणि त्याच्या 4 वचनामध्ये द्राक्ष वेल आणि फाटा यांचा दृष्टांत देत असताना प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे की तुम्ही माझ्यामध्ये टिकून राहा. इतना अनमोल इच्छा है प्रियो। आणि केवढी अनमोल अशी इच्छा आहे प्रियो, प्रिय. हम प्रभु में बना रहना बहुत बड़ी बात है। आणि प्रिय, आपण प्रभूमध्ये राहणं खूप मोठी गोष्ट आहे. आज भी बहुत लोग परखता नहीं कि मैं प्रभु में बना रह पाता है कि नहीं। आजही पुष्कळ लोक पारखत नाही की मी प्रभूमध्ये आहे का नाही. जो प्रभु में रहता है जे प्रभूमध्ये राहतात वो क्या करेगा? हे काय करतात? प्रभु की चाल चलेगा। आणि प्रभूची चाल चालतील. है ना? जब पहला यूहन्ना 2 अध्याय का 6 वचन में हम लोग देखता है, पहिलं योहान 2 अध्याय आणि त्याच्या 6 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. यदि कोई जो कोई यह कहता है हाँ। कि मैं उसमें बना रहता हूँ, हाँ। उसे चाहिए कि आप भी वैसा ही चले जैसा वह चलता था। देखिए, मतलब ऐसा हम लोग नहीं बोल रहे कि मैं प्रभु में बना रहता हूँ। आणि आपण असं नाही बोलायचं की मी ख्रिस्तामध्ये राहतो. बना रहते हैं अच्छी बात है, लेकिन वो जैसे प्रभु चला वैसे चलना है। आणि मग जर आपण प्रभूमध्ये राहतो चांगली गोष्ट आहे, पण मग काय की जसा प्रभू चालला तसं आपल्याला चालायचं आहे. कई बार लोग बोलते हैं कैसा चल सकता है? आणि मग पुष्कळ वेळा लोक असं म्हणतात की कसं काय ते शक्य आहे. यो प्रभु ने हमें आदर्श दिया है, आणि प्रियांनो, प्रभूने त्याकरता आपल्याला आदर्श दिलेला आहे. जैसे वो चला वैसे हमें चलना है। आणि जसा तो चालला तसं आपण चालायचंय. उसके लिए हमारा बुलावा है। आणि त्याच्याकरता आपल्याला पाचारण आहे. हम कैसे बोल सकता है कि मैं नहीं चल सकता? आणि आपण कसं काय म्हणू शकतो की मी चालू शकत नाही. क्योंकि जो नहीं हो सकता प्रभु ऐसा काम नहीं बोला। आणि जे आपल्याकडून होऊ शकत नाही असं कुठलंही काम प्रभू आपल्याला सांगत नाही. हमको सबको मालूम है प्रभु ने हमें पहला पत्र 2 अध्याय के 21 वचन में हम पढ़ता है, पहिले पेत्र 2 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. हमें उसने एक आदर्श दे गया। आणि त्याने आपल्याला एक आदर्श दिला. सारा वचन में पढ़ाने के लिए टाइम नहीं लेता, मैं बताते जाता हूँ। आणि मी फक्त तुम्हाला वचन सांगत जाईल. लेकिन आप लोग जरूर रेफरेंस लिखना और जरूर अपने घर में जाकर के वापस उसको मनन करना। आणि निश्चितच तुम्ही संदर्भ लिहून घ्या आणि घरी गेल्यानंतर पुन्हा त्याच्यावर मनन करा. प्रभु ने हमें आदर्श देकर गया। आणि प्रभू आपल्याला आदर्श देऊन गेला. आदर्श देने के बाद में हमें चलने के लिए कितना आसानी है। आणि आदर्श दिल्यानंतर आपल्याला चालण्याकरता किती सहज सोपं आहे. आप सब जानता है कि जब पहले आर्मी में था, आणि मी अगोदर ज्या वेळेला आर्मी मध्ये होतो, वहां पर हमें हर एक काम करने के लिए एक उस्ताद हमें आदर्श दिखाता है। आणि आपण प्रत्येक काम करण्याकरता एक मास्टर जो असतो तो आपल्याला प्रत्येक गोष्टी करता एक आदर्श राहतो. फिर वो उस्ताद जैसे करता है वैसा हमें करना है। आणि मग तो ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे आपण करायचं आहे. वो आदर्श दे रहा है, आणि तो आपल्याला एक आदर्श देतो. फिर हमें करने में क्या दिक्कत है? आणि मग आपल्याला करायला काय अडचण आहे? भैया, हमारा उस्ताद यीशु मसीह ने, हमारे कैप्टन यीशु मसीह ने हमारे लिए आदर्श देकर गया उसकी कद चिन्हों पर पद चिन्हों पर चलने के लिए। आणि आपला कॅप्टन आपला वस्ताद जो आहे तो आपल्याला आदर्श देऊन गेला की आपण जेणेकरून त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं. प्रभु के उस पद चिन्हों में हम चल सकता है क्या? आणि प्रभूच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालू शकतो का? जरूर, निश्चितच. क्योंकि प्रेरित पौलुस ने गवाही दिया ना। कारण प्रेषित पौलाने साक्ष दिली ना. पहला कोरिन्थी के 8 अध्याय के पहला वचन में, आणि पहिल्या कोरिन्थीकरांचं पत्र त्याचा 11 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये, जैसे मैं मसीह के पीछे हो लिया, ज्याप्रमाणे मी ख्रिस्ताला अनुसरलो. प्रभु यीशु मसीह के पीछे प्रेरित पौलुस चाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे प्रेषित पौल चालला. प्रेरित पौलुस चल सकता है तो प्रेषित पौल जर चालू शकतो जरूर हमें भी चल सकता है। आणि निश्चितच आपणही चालू शकतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लेकिन हमें भी ऐसे एक समर्पण चाहिए। आणि आपल्याला सुद्धा अशा प्रकारचं एक समर्पण असलं प्रेरित पाहिजे. पौलुस के जैसा एक समर्पण हमारे जीवन में भी चाहिए। आणि प्रेषित पौलाप्रमाणे एक समर्पण आपल्या जीवनामध्ये सुद्धा पाहिजे. वो भी हमारे समान एक मनुष्य था, आणि तो सुद्धा आपल्याप्रमाणे एक मनुष्य होता. तो प्रभु के उस कदमों पर कदम मिलाकर चलने के लिए प्रेरित पौलुस एकदम एक आदर्श था। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याकरता प्रेषित पौल एक आदर्श होता. वो बोलता है कि मतलब मैं मसीह में पाया जाऊं
और मैं मसीह में मतलब मसीह को प्राप्त करूं, और तीसरा बोलता है उसकी मृत्यु का मैं अनुरूप बनूं, आणि त्याच्या मृत्यूच्या समानतेमध्ये मी व्हावं, और उसके मृत्युंजय के सामर्थ को, मतलब मैं उस मृत्यू की, प्रभु यीशु मसीह की मैं मृत्यू की अनुरूप बनना चाहता हूँ। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या अनुरूप मला व्हायचं आहे। ये जरूरी बात है आणि हे खूप गरजेचं आहे ना। जब तक हम मसीह को जीना है, आणि जोपर्यंत आपण ख्रिस्ताला जगतो हमें मरना है, आणि आपल्याला मरायचंय, और जब तक हम नहीं मरेंगे, आणि जोपर्यंत आपण मरणार नाही, हम मसीह को जी नहीं सकते। आणि ख्रिस्ताला आपण जगू शकत नाही। बहुत ही महत्वपूर्ण बात है, आणि खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे, मतलब उसकी उस मृत्यू की उस अनुरूप बनना, आणि त्या मरणाच्या अनुरूप होणं। वास्तव में यीशु मसीह जब मरा, आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त मेला, हमारा भी वो पुराना मनुष्य मर गया, आणि आपला सुद्धा तो जुना मनुष्य मेला। ये बात हम कालवरी सूली में देखता है, आणि ही गोष्ट कल्वरी वधस्तंभावर आपण पाहतो, क्योंकि प्रभु ने हमारे पापों को मतलब अपने ऊपर लेकर गया। आणि प्रभू येशू ख्रिस्त आपले पाप त्याच्या सोबत घेऊन गेला, सिर्फ पापों को नहीं, आणि फक्त पापच नाही। वो तो पहला पत्रोस दूसरा अध्याय का 24 वचन में लिखा है, पहिले पेत्र दुसरा अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये लिहिलेले आहे, हमारे पापों को प्रभु यीशु मसीह स्वयं अपने ऊपर लेकर सूली पर चढ़ गया। आणि आपल्या सर्वांचे पाप घेऊन स्वतः प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभ चढला। लेकिन जब हम रोमियो 6:6 में जो पढ़ता है, आणि रोमकाराचं पत्र त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या 6 वचनामध्ये ज्या वेळेला आपण वाचतो, वहां पर क्या दिखता है? आणि त्या ठिकाणी आपण काय पाहतो? हम जानते हैं कि हमारा पुराना मनुष्यत्व उसके साथ क्रूस पर चढ़ाया गया। देखा, हमारा पुराना मनुष्य तो उसके साथ सूली पर चढ़ाया गया। आणि आपला जुना मनुष्य त्याच्या सोबत वधस्तंभावर खेळवण्यात आला। कितना अनोखी बात है, आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे ना। रोज रोज मतलब हमें ये बात को विश्वास करना है कि मेरा पुराना मनुष्य मर चुका है। आणि दररोज आपण या गोष्टीवर विश्वास करायचा की माझा जुना मनुष्य वधस्तंभावर खेळलेला आहे। हम लोग एक प्रेषित पौलुस के एक गवाही के साथ में यहाँ पर बताना चाहूंगा। आणि प्रेषित पौलाच्या साक्षीचा एक शब्द या ठिकाणी मी सांगू इच्छितो। जब दूसरा कोरिन्थी 6 अध्याय का 9 वचन, आणि दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 6 अध्याय आणि त्याचं 9 वचन, उसका जीवन में रोज भी मरने का एक अनुभव था। आणि त्याच्या जीवनामध्ये दररोज मरणाचा एक अनुभव होता। उसमें आप पढ़ेंगे उसका अनजानों के सदृश है, तो भी प्रसिद्ध है, मरते हुओं के समान है। देखा, मरते हुओं के समान, आणि मेलेल्या लोकांप्रमाणे, हम मरते हुए के समान है। आणि जे लोक मरतात त्यांच्या प्रमाणे आपण आहोत। उनका अर्थ बहुत गंभीर है, आणि सांगायचं तात्पर्य खूप गंभीर आहे। हालेलुया, वो जी रहा है ऐसे नहीं बोलता, आणि तो जगत आहे असं नाही म्हणत। हम मरे हुओं के समान है, आणि आपण मेलेल्यांप्रमाणे आहोत। उसी का अर्थ में होगा। पहला कोरिन्थी 15:31 में वो कहता है, आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय त्याच्या 31 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, हम रोज मरता है, आणि प्रतिदिन मी मरतो, हम रोज मरता है, आणि प्रतिदिन मी मरतो। हमें रोज मरेगा, तभी वास्तव में हमें मसीह का उस मृत्यू का अनुरूप बनने का उस अनुभव में बढ़ पाएगा। आणि दररोज ज्या वेळेला मरू त्या वेळेलाच आपण ख्रिस्ताच्या त्या मरणाच्या अनुरूप होऊ शकू। और भी एक अनोखे शब्द प्रभु ने उसका मैं यहाँ पर बोलना चाहूंगा। आणि अजून एक अद्भुत शब्द या ठिकाणी प्रेषित पौलाचा मी सांगू इच्छितो। दूसरा कोरिन्थी 4 अध्याय का 11 वचन, दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याचा 11 वचन, क्योंकि हम जीते जी सर्वदा यीशु के कारण मृत्यु के हाथ में सौंपे जाते हैं। देखा, मृत्यु की हाथ में हमेशा सौंपा जाने वाला एक अनुभव, आणि मरणाच्या हातामध्ये नेहमी सोपवलेला जाण्याचा अनुभव। क्यों ऐसा अनुभव में जाता? आणि का अशा अनुभवात जातो? यीशु का जीवन भी हमारे मरणहार शरीर में प्रकट हो। वाह 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 वाह, प्रभु यीशु मसीह के जीवन हमारे मरणहार शरीर में प्रकट होना। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आपल्या मर्त्य शरीरामध्ये प्रकट व्हावं। क्या बात है प्रियो, ये बातों को थोड़ा समझने के लिए बहुत प्रार्थना करो, आत्मा आपको प्रकाशित करे। आणि या गोष्टी समजण्याकरता तुम्ही खूप प्रार्थना करा, आत्मा तुम्हाला प्रकाशित करेल। ये बात का अनुभव रखते हुए वो गलातियों 2:20 में बोलता है कि मैं मसीह के साथ सूली पर चढ़ाया गया, अब मैं नहीं जी रहा हूँ, मसीह मुझ में जी रहा है, मसीह का जीवन प्रकट हो रहा है। आणि मग या गोष्टीचा अनुभव तो प्रकट करताना गलातीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 20 वचनामध्ये असं म्हणतो की मी ख्रिस्तासोबत वधस्तंभावर खेळवलेला आहे, आता मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे। अभी वो चारों उसकी इच्छा क्या है? आणि चौथी त्याची इच्छा काय आहे? पहली बात हमने देखा, मसीह को जीतना है, आणि सगळ्यात पहिले पाहिलं की आपण ख्रिस्ताला जिंकायचंय, मसीह में, दूसरा मसीह में रहना है, आणि दुसरं
दुसरं म्हणजे ख्रिस्तामध्ये आढळणं आहे तीसरा उसकी मृत्यु के अनुरूप बनना है, आणि तिसरं म्हणजे त्याच्या मरणाच्या अनुरूप होणं आहे चौथी क्या है, उसको जानना है। आणि चौथं म्हणजे त्याला जाणणं आहे उसी देश वचन में मेरा मलयालम में देश वचन में है, मतलब मैं उसको जानूं, मतलब उसकी मृत्यु की अनुरूप बनकर मैं मसीह को जानूं। आणि त्याच्या मरणाच्या अनुरूप होऊन त्याला जाणावं ओ मसीह को जानना आणि ख्रिस्ताला जाणणं बहुत बड़ी बात है प्रियो, आणि खूप मोठी गोष्ट आहे प्रियानो क्योंकि यीशु मसीह परमेश्वर का भेद है। आणि प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराचं रहस्य आहे पड़ोसियों 2:2 आपको याद मालूम है, गलसीकराचं पत्र 2 अध्याय 2 वचन तुम्हाला ठाऊक आहे वो ये एक रहस्य बहुत बड़ा भेद है प्रियो, आणि प्रियानो हे खूप मोठं रहस्य आहे है ना। वो मसीह को मैं जानूं, आणि ख्रिस्ताला मी जाणावं यूहन्ना 17:3 में प्रभु यीशु मसीह खुद बोला मसीह को जानना ही अनंत जीवन है। आणि योहान 17 अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः अशा प्रकारे म्हटले की ख्रिस्ताला जाणणं सार्वकालिक जीवन आहे मैं मसीह को जानूं, आणि मी ख्रिस्ताला जाणावं हालेलुया। आमेन मैं कहां तक मसीह को जानता है प्रियो, आणि कुठपर्यंत मी ख्रिस्ताला जाणतो प्रियानो बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे एक सवाल है, एक प्रश्न आहे मतलब मैं अभी भी मसीह को जानता है क्या? आणि अजूनही मी ख्रिस्ताला जाणतो का वो आज भी मसीह की अज्ञानता के कारण बहुत लोग प्रभु के काम में नहीं आता। आणि पुष्कळ लोक ख्रिस्ताच्या अजाणतेमुळे प्रभूच्या कामामध्ये येत नाही है ना। जब दूसरा तिमोथी 1:12 में प्रेषित पौलुस एक गवाही देता है, आणि दुसरं तिमोथेला पत्र त्याचा 1 अध्याय आणि त्याच्या 12 वचनामध्ये अशा प्रकारे प्रेषित पौलुस साक्ष देतो मैं जिस पर विश्वास किया मैं उसके जानता हूँ। आणि ज्याच्यावर मी विश्वास ठेवला त्याला मी जाणतो प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. मैं पवित्र लोगों को पूछता हूँ, आणि मी पवित्र लोकांना विचारतो अब में से कितने लोग कह सकते हैं कि मैं मसीह को जानता हूँ? आणि तुमच्यापैकी किती लोक असं म्हणू शकतील की मी ख्रिस्ताला जाणतो है ना। ये बहुत बड़ी मतलब हमारे लिए बहुत जरूरी बात है कि मतलब मुझे मसीह जानता है या मैं मसीह को जानता है, ये बात की गवाही। आणि एक खूप मोठी साक्ष आहे की मी ख्रिस्ताला जाणतो किंवा ख्रिस्त मला जाणतो बहुत अनोखा शब्द है ना। आणि खूप अद्भुत असं वचन आहे ना ऐसा एक शब्द गलातियों 4:9 में है। आणि अशा प्रकारचा एकच शब्द गलातीकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये आहे गलातियों 4:9, पर अब तुमने परमेश्वर को पहचान लिया, तुमने परमेश्वर को जाना, परमेश्वर ने तुमको पहचाना, परमेश्वर ने तुमको भी पहचाना। आणि ज्याप्रमाणे तुम्ही परमेश्वराला ओळखलं त्याप्रमाणे परमेश्वरानेही तुम्हाला ओळखलं। कितने अनमोल प्रयोग है। आणि किती चांगल्या प्रकारे हा शब्द प्रयोग आहे। अगर आप सोचो आप प्रभु को जाना पर तो प्रभु ने आपको नहीं जाना तो आणि तुम्ही प्रभूला जाणलं पण प्रभूने तुम्हाला जर नाही जाणलं तर Praise the Lord. बहुत बड़ी बात है ना। खूप मोठी गोष्ट आहे ना। अभी आप इंडियन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को जानता है आणि आपण जे आहे ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओळखतो और वो बोलता है, अभी आप बोलता है कि मैं उनको जानता हूँ, आणि तुम्ही म्हणता की मी त्यांना ओळखतो परंतु वो बोलता है कि मैं उनको नहीं जानता। आणि ते म्हणतात की मी त्यांना नाही ओळखत। हम लोग नासिक में ऐसे एक व्यक्ति है वो जानता है क्या, जबकि हम भी भारत में रहता है, भारत का एक नागरिक है और वो हमारा प्रधानमंत्री है, पर वो हमको जानता है क्या? आणि आपण सुद्धा भारताच्या नाशिकमध्ये राहतो, आपलं सुद्धा नागरिकत्व भारतीय आहे, पण ते आपल्याला ओळखता का? परंतु अगर वो बोलता है आणि ते जर असे म्हणतात मैं उसे जानता हूँ, आणि मी त्यांना ओळखतो, महाराष्ट्र में नासिक में रहने वाला स्वयं को मैं जानता हूँ बोलेगा तो कितना खुशी की बात। आणि महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये राहणाऱ्या अमुक अमुक व्यक्तीला मी ओळखतो असं म्हटलं तर किती मोठी गोष्ट आहे। वो तो हमारे लिए एक बड़ा कड़ी की समझता है आणि आपण स्वतःला एक ती गर्वाची गोष्ट समजतो। यो एक राज्य का मंत्री हमें जानने पर इतना खुशी है तो सारा सृष्टि का सृजनकार हमें जानने पर हमें कितना खुशी होना आणि चाहिए। मित्रांनो एका देशाच्या पंतप्रधानाने आपल्याला ओळख दिली तर आपल्याला एवढं चांगलं श्रेष्ठत्व वाटतं, तर या जगाचा संपूर्ण सृष्टीचा सृजन हा जर आपल्याला ओळखतो तर याच्यामध्ये आपण किती जास्त प्रौढी मिरवायला पाहिजे। प्रभु किसको जानता है? आणि प्रभू कोणाला ओळखतो? जब पहला कोरिन्थी 8 अध्याय का 3 वचन में लिखा है प्रभु किसको जानता है। आणि पहिले कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 8 अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये लिहिलेलं की प्रभू कोणाला ओळखतो? जो प्रभु को प्यार करता है उसको प्रभु जानता है। आणि जे प्रभूवर प्रेम करतात त्यांना प्रभू ओळखतो। ऐसे तो प्रभु सारा सृष्टि को जानता है। आणि असं तर प्रभू सर्व सृष्टीला ओळखतो। प्रभु के लिए कोई भी बात छिपा हुआ बात नहीं। आणि प्रभु करता कुठलीही गोष्ट लपलेली नाही। प्रभु ना जानने वाला
या ना समझता ऐसा कोई भी नहीं, आणि प्रभूला काही माहित नाही असं काहीच नाही. परंतु पण प्रभु हमें व्यक्तिगत रीति में जानता है क्या? आणि प्रभू वैयक्तिकरित्या आपल्याला ओळखतो का? होने का तो हमारा प्रभु के साथ सच्चा नाता है क्या? आणि प्रभू सोबत आपले खरे संबंध आहे का? Praise the Lord. Praise the Lord. ये जानकारी हमारे लिए बहुत बड़ी खुशी की बात है, आणि ही माहिती जी आहे ती आपल्याला खूप आनंद प्रदान करणारी आहे. है ना? मैं उस प्रभु का बेटा हूँ और वो मेरा पिता है और मेरा उनके साथ बहुत अच्छा संगति है, रिश्ता है, ऐसा एक गौरव की बात हम गवाही दे पाएंगे क्या? आणि तो माझा बाप आहे आणि मी त्याचा मुलगा आहे आणि आमचे खूप अतूट असे संबंध आहे, अशा प्रकारे साक्ष आपण देऊ शकतो का? अभी हमारा प्रेषित पौलुस बोलता है मैं जानता हूँ, आणि या ठिकाणी प्रेषित पौल म्हणतो की मी त्याला ओळखतो, जिस पर मैंने विश्वास किया मैं जानता हूँ. आणि ज्याच्यावर मी विश्वास केला त्याला मी जाणतो. क्या अनमोल शब्द है. आणि काय अनमोल शब्द आहे. आज भी हम प्रभु को कहाँ तक जानते हैं, आजही आपण प्रभूला कुठपर्यंत ओळखतो. और यहाँ पर बोलता है कि मैं उसको जानूं. आणि या ठिकाणी असं म्हटलं की मी त्याला ओळखावं. मेरे प्रभु की जानकारी प्राप्त करने के लिए वो हमेशा प्रभु की संगति में रहते थे. आणि प्रभूला ओळखण्याकरता त्याची माहिती प्राप्त करण्याकरता तो नेहमी प्रभू सोबत राहत असे. उसका दिल उसके लिए तड़पते थे. आणि त्याचं मन त्याच्याकरता व्याकुळ होतं. मेरा पहला कोरिन्थी दूसरा अध्याय का दूसरा वचन में कहने के टाइम पर कोरिन्थी लोगों के बीच में रहने के समय में पौलुस का एकमात्र लक्ष्य, एकमात्र आशा, मैं मसीह को सूली पर मसीह चढ़ाया हुआ मसीह को मैं जानूं. आणि मग करंथीकराच्या मंडळीमध्ये राहत असताना प्रेषित पौलाच्या मनामध्ये केवळ एकमात्र इच्छा होती आणि ती इच्छा ही होती की पहिले करंथीकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय आणि त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये प्रेषित पौल असं म्हणतो की तुमच्यामध्ये राहत असताना वधस्तंभावर खिळलेला प्रभू येशू ख्रिस्त याला सोडून मी काहीही न जाणो. Praise the Lord. Praise the Lord. प्रभु को जानना भी. आणि प्रभूला जाणणं. आज भी आपको मालूम है हमारा प्रभु के साथ का संगति के अनुसार प्रभु हमें पूर्ण रूप में जानता है, लेकिन हमें प्रभु को जानना है तो हम प्रभु के साथ अधिक संगति करना. आणि प्रभू आपल्याला संपूर्णरित्या जाणतो, पण आपण जर प्रभूला चांगल्या प्रकारे जाणायचं आहे तर अधिक जास्त प्रभूच्या सहभागितेमध्ये राहायचंय. आज हम कहाँ तक प्रभु की संगति में रहता है. आज आपण कुठपर्यंत प्रभूच्या सहभागितेमध्ये राहतो. और हम सबको मालूम है बुलाहट पाया हुआ, चुना गया हुआ, उधार पाया हुआ हम सबको स्वर्गीय विधान है पुत्र की संगति में बुलाया करके पहला कोरिन्थी पहला अध्याय के 9 वचन में लिखा है. आणि तारण प्राप्त झालेल्या सर्वांना पुत्राच्या सहभागितेमध्ये परमेश्वर पित्याने बोलवलेलं आहे. पहिले करंथीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 9 वचनामध्ये आपण हे वाचतो. तो इसको हम कितना प्रभु के साथ संगति करते हैं, आणि याचा अर्थ आपण किती जास्त प्रभू सोबत सहभागिता घेतो उतने अधिक हमें उसको जानने का कारण मिलता आणि है. तेवढे जास्त आपण त्याला जाणण्याचं कारण होऊ. प्रियो, व्यक्तिगत जीवन में हमें प्रभु को अनुभव करके जानना जरूरी बात है. आणि वैयक्तिक जीवनामध्ये आपण प्रभूला जाणून अनुभव घेण्याची खूप गरज आहे. हमें गवाही देनी चाहिए कि मैंने प्रभु को चक्कर जाना है. आणि आपण अशी साक्ष द्यायला पाहिजे की प्रभूला चाखून मी अनुभव घेतलाय. मैंने सिर्फ एक बाइबल स्टडी में जाकर के प्रभु को जाना ऐसा नहीं. आणि फक्त बायबल स्टडी मध्ये जाऊन प्रभूला जाणलं असं नाही. हमें व्यक्तिगत जीवन में रोज मैं प्रभु को अनुभव करके मैंने जाना है ऐसा ही गवाही देना. आणि वैयक्तिक जीवनामध्ये दररोज प्रभूचा अनुभव घेऊन त्याला मी जाणलाय असा एक साक्ष द्या. प्रेषित पौलुस ऐसा गवाही देता है, आणि प्रेषित पौल अशा प्रकारे साक्ष देतो मैं उसको जानूं. आणि मी त्याला जाणावं. फिर वो क्या बोलता है, आणि पुढे तो काय म्हणतो, पांचवी बात उसकी इच्छा है कि मैं उसका पुनरुत्थान की सामर्थ्य को जानूं. आणि पाचवी गोष्ट तो असं म्हणतो की त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याला मी जाणावं. इतना बड़ी बात है, किती मोठी गोष्ट आहे. पुनरुत्थान का सामर्थ्य. आणि पुनरुत्थानाचं सामर्थ्य. प्रियो, पुनरुत्थान का सामर्थ्य वो कोई बयान नहीं कर सकता. आणि पुनरुत्थानाचं सामर्थ्य कोणी वर्णन करू शकत नाही. दुनिया में कई प्रकार का सामर्थ्य है. आणि जगामध्ये पुष्कळ प्रकारचे सामर्थ्य आहे. इलेक्ट्रिसिटी भी सामर्थ्य है. आणि हे जे इलेक्ट्रिसिटी आहे ते एक सामर्थ्य आहे. Praise the Lord. Praise the Lord. है ना, घोड़े के सामर्थ्य है. आणि जो घोडा आहे त्याचं सामर्थ्य आहे. उसके सामर्थ्य से कई लोग लड़ाई में विजय पाता है. आणि त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे पुष्कळ लोक युद्धामध्ये विजय प्राप्त करतात. और यहाँ प्रभु का पुनरुत्थान का सामर्थ्य. आणि या ठिकाणी प्रभूचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य. मरे हुओं को जिलाने वाला सामर्थ्य. आणि जे मेलेले आहेत त्यांना जिवंत करण्याचं सामर्थ्य. ये थोड़ा जानना बहुत बड़ी बात है. आणि हे जाणणं थोडंसं कठीण आहे. ये दुनिया का सारा सामर्थ्य मिलकर के कोशिश करेगा तो भी एक मरा हुआ व्यक्ति का पुनरुत्थान होगा क्या? आणि जगाचं सर्व सामर्थ्य एकत्र येऊन त्यांनी प्रयत्न केला तर एखादा मेलेला व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकतो का? धन का सामर्थ्य है, ज्ञान का सामर्थ्य, दुनिया का सारा ज्ञानी लोग मिलकर के मरा हुआ एक व्यक्ति को जिला सकता है क्या? आणि लोकांकडे धनाचं सामर्थ्य आहे, ज्ञानाचं सामर्थ्य आहे. जगाचं सर्व धन एकत्र केलं, जगाचं सर्व ज्ञान एकत्र केलं तरी सुद्धा एक
मेलेला व्यक्ती जिवंत होऊ शकतो का? है न्यूक्लियर बॉम्ब का, है एटम बॉम्ब का, हाइड्रोजन बॉम्ब का, सारे बॉम्बों में सामर्थ्य है। कोई भी प्रकार एक व्यक्ति को मरा हुआ को जिला सकता है क्या? जो जिंदा मार सकता है पर तो मरने वालों को जिला नहीं सकता। आणि मग न्यूक्लिअर बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब असे कितीही सामर्थ्याने काम केलं तरी सुद्धा एक व्यक्ती जो मेलेला आहे त्याला जिवंत करू शकत नाही, पण जिवंत व्यक्तीला ते मारू शकता। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. एक मनुष्य का जो भी सामर्थ्य उन्होंने जो बनाया है वो सब लोगों को मारने में काम आता और तो जिलाने में काम नहीं आता। आणि लोकांनी त्यांच्या सामर्थ्याच्या द्वारे जे काय बनवलंय ते लोकांना मारण्याच्या उपयोगात येतं, जिवंत करण्याच्या नाही। परंतु हालेलुया, यहाँ पर प्रेरित पौलुस की इच्छा है कि मैं उस पुनरुत्थान के सामर्थ्य को जानूं। आणि या ठिकाणी प्रेषित पौलाची इच्छा आहे की त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याला मी प्राप्त करावं। प्रियो, वो सामर्थ्य को जानने के लिए दाम देना पड़ेगा। आणि ते सामर्थ्य जर जाणायचंय तर त्याच्याकरता मोल द्यावं लागेल। प्रभु में आने के बाद में हमारी इच्छा क्या, हमारे लक्ष्य क्या है प्रियो? आणि प्रभूमध्ये आल्यानंतर आपली इच्छा, आपला उद्देश काय आहे? ये दुनिया की मजा लेना आणि या जगाचा आनंद घेणं, है नाशमान, ये दुनिया में नष्ट होने वाला, भ्रष्ट होने वाला, जल जाने वाला, इसके पीछे मन लगाना आणि म्हणजे नाशवंत गोष्टी आहे, या जगाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे मन लावणं नहीं प्रियो। नाही प्रियानो। प्रभु में मिलाट पाने के बाद आणि प्रभूमध्ये पाचारण प्राप्त झाल्यानंतर है ना, आनंदता की बातों पर हमें ध्यान देना, मन लगाना, लक्ष्य लगाना, चित्त लगाना, ये हमारा कर्तव्य है। आणि सार्वकालिक जीवनाच्या गोष्टीकडे लक्ष लावणं, चित्त लावणं हे आपलं कर्तव्य आहे। तो यहाँ पर प्रेरित पौलुस का और एक इच्छा है कि मैं उसका पुनरुत्थान का सामर्थ्य को जानूं। आणि प्रेषित पौलाची खूप मोठी इच्छा आहे की त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याला मी जाणावं। उसका 8वां इच्छा क्या है? आणि त्याची 6वी इच्छा काय आहे? मैं उसकी कष्ट में सहभागी बनूं। आणि त्याच्या कष्टाचे मी वाटेकरी व्हावं। क्या होता है? उसके साथ दुखों में दुखों में सहभागी बनूं। आणि त्याच्या दुःखामध्ये मी सहभागी किंवा वाटेकरी व्हावं। कौन चाहता है? अशी कोणाची इच्छा आहे? दुख बोलेगा तो सब लोग भाग जाता है। दुःख म्हटलं तर सगळे पळून जातात। बहुत बड़ा मतलब आलिशान जीवन की बात है तो लोग आएगा, आणि खूप चैन, आराम, मजा या गोष्टी आहेत तर लोक येतील। लेकिन कष्ट दुख बात सुनेगा तो लोग भाग जाते हैं। कष्ट आणि दुःख जर म्हटलं तर लोक पळून जातात। परंतु यहाँ पर प्रेरित पौलुस बोलता है कि मैं उनकी दुखों की सहभागिता, उसमें मैं एक सहभागिता ले लूं। आणि त्याच्या दुःखाच्या सहभागितेमध्ये मी जावं। सच्चे दिल से बोलो, प्रभु के साथ ऐसा दुखों में सहभागिता होने के लिए कितने लोगों की इच्छा है? आणि खऱ्या अंतःकरणाने प्रभू सोबत अशा त्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याची किती लोकांना इच्छा आहे? प्रभु मौका देना चाहता है। प्रभु संधी देऊ इच्छितो। इच्छा है तो बोलो। आणि इच्छा आहे तर सांगा। प्रेज लॉर्ड। Praise the Lord. अभी आप इच्छा नहीं करेगा तो आप जबरदस्त, प्रभु जबरदस्त ये बंडल आपको नहीं देगा। आणि तुमची इच्छा नसेल तर प्रभू जबरदस्ती हा जो बंडल आहे, गाठोड आहे, तो तुम्हाला देणार नाही। परंतु प्रेरित पौलुस बोलता है कि मैं उनकी दुखों में, उसकी दुखों में भी मैं संगति करूं। आणि मग त्याच्या दुःखामध्ये सुद्धा मी सहभागी व्हावं। बहुत बड़ी बात है ना। खूप मोठी गोष्ट आहे। हमें दुख लेना चाहिए क्या? आणि आपण दुःख घ्यायला पाहिजे का? हमारे लिए कोई दुख का भाग है क्या? आणि आपल्याकरता कुठला दुःखाचा वाटा आहे का? ये हमारे उधार की बात नहीं। आणि आपल्या तारणाची गोष्ट नाहीये। Praise the Lord. जो भी करना प्रभु ने किया सूली में, आणि तारणासाठी जे करायचं ते प्रभूने वधस्तंभावर केलं। जो भी कष्ट सहना पूरा प्रभु ने हमारे लिए कर दिया। आणि जे काही कष्ट सहन करायचं ते सर्व प्रभूने आपल्या करता केलं। परंतु उसके साथ कष्टों में सहभागिता करने के लिए एक मौका प्रभु ने हमारे लिए रखा है। आणि त्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता एक संधी प्रभूने आपल्या करता ठेवलेली आहे। वो कहां पर छिपा है? आणि ती कुठे लपलेली आहे ये मालूम है क्या? हे माहित आहे का? हाँ, कोलोसियों पहला अध्याय के 24 वचन में आप ध्यान से पढ़िएगा। आणि कलसीकराचं पत्र पहिला अध्याय 24 वचन तुम्ही लक्षपूर्वक वाचा। अब मैं उन दुखों के कारण हाँ। आनंद करता हूँ हाँ। जो तुम्हारे लिए उठाता हूँ, हाँ। और मसीह के क्लेश की घटी हाँ। उसकी देह के लिए हाँ। अर्थात कलीसिया के लिए हाँ। अपने शरीर में पूरी करता हूँ। हालेलुया। हालेलुया। प्रियो, बाकी कोई बातों में हम लोगों को कष्टों में भाग लेने के लिए मौका नहीं। आणि आपल्याला इतर कुठल्या गोष्टीमध्ये कष्टामध्ये भाग घेण्याकरता संधी नाही। परंतु यहाँ पर एक मौका प्रभु ने मंडली को रखा है। आणि या ठिकाणी एक संधी प्रभूने मंडळी करता ठेवली आहे। मंडली जीवन में आए हुए हर एक लोगों को मंडली मसीह में सिद्ध होने के लिए, सबको एक दूसरे के प्रति तकलीफ सहने के लिए प्रभु ने मौका बनाकर रखा। आणि मंडळी जीवनामध्ये आलेला मंडळी कशाही प्रकारे ख्रिस्ती जीवनामध्ये आत्मिक उन्नतीमध्ये प्राप्त करण्याकरता प्रत्येकाला आपल्या शरीरामध्ये कष्ट सहन करायचे। Praise the Lord. Praise the Lord. कितने लोगों ने समझा? आणि किती लोकांना समजलं? प्रियो, उस कष्ट के लिए आपको मालूम है मंडली के प्रति, मंडली को सिद्ध बनने के प्रति वो एक बड़ा लड़ाई है। आणि मंडळीला सिद्ध बनवणं
बनवणं, परिपूर्ण बनवणं एक मोठं युद्ध आहे. ये अनेक बुलाट पाए हुए अनेक लोगों को इन कष्टों में सौभाग्य होकर के मसीह के साथ कष्टों में सौभाग्यता में भाग ले सकता है. आणि मग ख्रिस्ताच्या दुःखाच्या सहभागितेमध्ये प्रत्येक मंडळीचा व्यक्ती तो भाग घेऊ शकतो. ये दर्शन माना जरूरी बात है. आणि हे दर्शन प्राप्त करणं गरजेचं आहे. अगर आप प्रभु का अनुग्रह पाया है तो, आणि जर देवाची कृपा तुम्हाला मिळालेली आहे तर, इस अनुग्रह का कार्य, अनुग्रह कब कार्य करता है? आणि कृपा केव्हा कार्य करते? अगर आपको अनुग्रह ज्यादा चाहिए, आणि जर तुम्हाला अधिक जास्त कृपा पाहिजे, तो आपके अंदर ये इच्छा चाहिए. आणि तुमच्यामध्ये एक इच्छा असली पाहिजे. है ना? जब दूसरा कुरिन्थी 12 अध्याय का 9-10 वचन जब मिलकर पढ़ेगा तो, आणि दुसरे करंथीकराचं पत्र 12 अध्याय त्याचं 9 आणि 10 वचन एकत्र मिळून जर आपण वाचलं तर, अभी आपको विषय वहां पर मालूम है. आणि त्या ठिकाणी विषय तुम्हाला ठाऊक आहे. बड़े प्रेरित पौलुस के जीवन में एक कांटा छुपा हुआ था. आणि प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये एक काटा असा रुतलेला होता. वो असहनीय वेदना था. आणि त्या असहनीय वेदना होत्या. वो वेदना दूर होने के लिए 3 बार प्रेरित पौलुस ने प्रार्थना की. आणि त्या वेदना दूर होण्याकरता 3 वेळाला प्रेषित पौलाने प्रार्थना केली. प्रार्थना को उत्तर मिला क्या? आणि त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं का? नहीं मिला. तर मिला. अरे मिला. तर मिला. हाँ, ओके, ओके. देखो, नो बोलना, हाँ बोलना, दोनों उत्तर है. आणि नाही म्हणा, हा म्हणा, दोन्ही उत्तर आहे. हाँ, अभी जैसे प्रभु ने उसने मांगा वो नहीं दिया, आणि त्याने जे मागितलं ते प्रभूने त्याला नाही दिलं, परंतु उसे बढ़कर के दिया. त्याच्यापेक्षा मोठं दिलं. हाँ, वो बात है. परंतु देखने के टाइम पर हमको लगता है कि नहीं पौलुस को उत्तर नहीं मिला. ऐसे नहीं, उत्तर मिला, पर उसे जो मांगा उसे बड़ा मिला. आणि आपल्याला असं वाटेल प्रेषित पौलाला प्रार्थनेचं उत्तर नाही मिळालं असं वाटेल, पण निश्चितच मिळालं. त्याला त्याने जे मागितलं त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं त्याला मिळालं. हमको क्या लगता है? आपल्याला काय वाटतं? जैसे हम मांगा वैसे मिलेगा तो उत्तर है, नहीं तो नहीं उत्तर है. आणि आपण जसं मागितलं तसं जर मिळालं तरच ते उत्तर आहे, नाही तर उत्तर नाही. कई बार हमने जो बोला हुआ एक बात है, आणि पुष्कळ वेळा आपण बोललेली एक गोष्ट आहे. शायद वॉचमैन की किताब में मतलब एक बार एक जहाज जा रहा था. आणि वॉचमॅनच्या पुस्तकामध्ये आहे, एकदा एक जहाज जात होतं. तो उस समय में आगे एक पहाड़ आया. आणि त्यावेळेस पत्थर मतलब वो पत्थर मतलब पानी के ऊपर तक है. आणि मग समोर एक आइसबर्ग आला. तो अभी मानो अभी एक विश्वासी है, वो विश्वासी बोलता है कि प्रभु अभी हमें आगे बढ़ने के लिए पत्थर हटाओ. आणि मग हा विश्वास आहे. आणि मग तो अशा प्रकारे म्हणतो की आम्हाला पुढे जाण्याकरता तो जो बर्फाचा डोंगर आहे तो बाजूला कर. अभी प्रभु क्या बोलता है? आणि प्रभू काय म्हणतो? मतलब मैं इस पहाड़ को नहीं हटाऊंगा. आणि ह्या डोंगराला, बर्फाच्या डोंगराला मी नाही बाजूला करणार. फिर क्या करेगा? मग काय करेल? मैं पानी का लेवल बढ़ाएगा. आणि मी पाण्याची पातळी वाढवेल. देखा, प्रभु जैसे हम मांग रहे हैं वैसा ही होना जरूरी नहीं. अभी प्रभु को उससे और भी काम है, इसलिए प्रभु ने वो पानी के लेवल बढ़ाया और वो मतलब बोट पार हो गया. आणि त्या बर्फाचा डोंगर आहे त्याच्याकडून प्रभूला अजूनही काही काम आहे, म्हणूनच प्रभूने त्याला बाजूला नाही केलं. पाण्याची पातळी वाढवली आणि त्या जहाजाला दुसरीकडे त्या पार होण्याकरता त्याने मार्ग बनवून दिला. हम जैसे मांगेगा वैसे करेगा तो नुकसान हमारा होगा, ये प्रभु जानता है. आणि आपण जसं मागितलं तसं आपल्याला मिळालं तर नुकसान आपलं होईल हे प्रभूला ठाऊक आहे. अभी प्रभु ने अभी प्रेरित पौलुस ने क्या मांगा? आणि प्रेषित पौलाने काय मागितलं? प्रभु मेरे एक कांटा हटाओ. आणि प्रभू हा काटा माझ्या जीवनातून काढून टाक. अब प्रभु ने उसकी मांग के अंदर अगर कांटा अगर हटा दिया तो, आणि प्रभूने त्याने जसं मागितलं तसं तो काटा बाजूला केला असता तर वो घमंडी होकर के घमंडी का पाव में गिर करके प्रभु से दूर हो जाता. आणि तो गर्विष्ठ झाला असता आणि त्या गर्वाच्या पाठीमागे प्रभू पासून दूर झाला असता. ये कौन जानता? आणि कोणाला ठाऊक होतं? प्रभु जानता. प्रभूला ठाऊक होतं. अरे प्रियो, हम लोग कई बार तो मांगता है, परंतु वो मांगने वाला अगर हमें दिया तो हम लोग प्रभु से दूर हो जाएंगे. आणि पुष्कळ वेळा आपण पुष्कळ गोष्टी मागतो, पण मागणाऱ्या गोष्टी आपल्याला जर दिल्या तर आपण प्रभू पासून दूर होतो. कई बार मांगने वाला बात मिल गया तो लोग दूर हो गया. आणि पुष्कळ वेळेला मागितलेल्या गोष्टी जर भेटल्या तर लोक प्रभू पासून दूर जातात. कई लोग गरीबी को हटाने के लिए मांगा. आणि काही लोकांनी आपली गरिबी दूर होण्याकरता प्रार्थना केली. प्रभु ने गरीबी हटाया आणि प्रभूने त्यांची गरिबी दूर केली. तो क्या हो गया? काय झालं? वो व्यक्ती मतलब धन आ गया तो वो धन की सेवा करने लगा, प्रभु को छोड़ दिया. आणि मग त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पैसा आला तर मग तो पैशाची सेवा करू लागला, प्रभूला त्याने सोडून दिलं. अरे कितने लोग जब अच्छा नौकरी नहीं, एक अच्छा नौकरी मिला, नौकरी मिलने के बाद में फिर प्रभु को छोड़ देता. आणि मग कितीतरी लोक काय आहे की त्यांना चांगली नोकरी नसते त्यावेळेला प्रभू प्रभू करतात, पण चांगली नोकरी मिळाल्यानंतर ते प्रभूला सोडून देतात. एक बात मैं आपको पूछूं, एक गोष्ट विचारू, अगर मानव इस प्रकार
धनवान होने के बाद में लोग ज्यादा प्रभु की भक्ति करता है या कंगालपन में ज्यादा भक्ति करता है? आणि लोकांकडे पैसा आल्यानंतर लोक प्रभूची चांगली जास्त भक्ती करतात की लोक गरीब अवस्थेमध्ये असताना प्रभूची जास्त भक्ती करतात? देखिए, अगर आप अभी तक मसीहत का चरित्र देखेगा तो आपको मैं बताना चाहूंगा, जहां पर धन आया या सुख आया या उनकी मांग मिलकर के बहुत लोग प्रभु धनवान होने के बाद में या ज्ञानी होने के बाद में प्रभु से दूर गया, परंतु एक भी व्यक्ति दरिद्र होने के कारण एक भी व्यक्ती कभी प्रभु से दूर नहीं हुआ. आणि मग लोक आपल्याला इतिहास जर बघायचा झालं तर त्याच्यातून आपल्याला समजतं की लोकांकडे पैसा आल्यानंतर त्यांचं नाव शोहरत मिळाल्यानंतर ते प्रभूपासून दूर जातात. पण बायबलमध्ये किंवा इतिहासामध्ये आपण असा एकही व्यक्ती पाहत नाही की एखादा व्यक्ती गरीब आहे तो अधिक गरीब झाल्यानंतर तो प्रभूपासून दूर गेला. गया जाता है क्या? जातो का? नहीं जाता. नाही जात प्रिय. मंडली का इतिहास पढ़ेगा तो ना, दरिद्रता में जो लोगों ने प्रभु की भक्ति किया, धनवान लोगों ने ऐसा भक्ति नहीं कर पाया. आणि बायबलचा इतिहास जर आपण पाहिला तर गरीब लोकांनी ज्याप्रमाणे देवाची भक्ती केली त्याप्रमाणे भक्ती श्रीमंत किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी नाही केली. उसका एग्जाम्पल मैं आपको बाइबल से देता हूँ. आणि त्याचं उदाहरण मी बायबलद्वारे देतो. जब दूसरा कोरिन्थी 8 अध्याय, दुसरे कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 8वां अध्याय, उसका 1 से 3 पढ़ना. 1 ते 3 वचन वाचा. 1 से 4 तक पढ़िएगा. 1 ते 4. अब हे भाइयों, हम तुम्हें परमेश्वर के उस अनुग्रह का समाचार देते हैं जो मकिदुनिया की कलीसिया पर हुआ है. अनुग्रह का समाचार, उन्होंने अनुग्रह पाने के बाद में उनके जीवन में आया हुआ घटना को मैं तुम्हें बताता हूँ. बोलता है कि क्लेश की बड़ी परीक्षा में, उनके बड़े आनंद और भारी कंगालपन में. देखो, क्लेश की अभी वो सिचुएशन और आप ध्यान से देखना, वो लोग बहुत क्लेश में हैं और बहुत दरिद्रता में हैं. बहुत क्लेश में भी है, बहुत दरिद्रता में भी है, परंतु प्रभु का कार्य के लिए कैसे था? देखो, उनकी उदारता बहुत बढ़ गई. अरे वाह 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 वाह, कैसे क्या हो सकता है? वो लोग बड़ी क्लेश में भी है, बड़ी दरिद्रता में है, परंतु उदारता बहुत बढ़ गया. आणि ते खूप क्लेशामध्ये आहे आणि खूप गरिबी अवस्थेमध्ये आहे, तरी सुद्धा उदारपणा त्यांचा जास्त वाढला. ऐसा कैसे हो सकता है? असं कसं शक्य आहे? बहुत कठिन शोधना में है, बहुत तकलीफ में है, बहुत प्रतिकूल में है और बहुत दरिद्रता में है, कैसे उदारता बढ़ गया? आणि खूप कष्टामध्ये, खूप गरिबीमध्ये आणि खूप त्रासामध्ये, संकटामध्ये आहे, तरी उदारपणा कस काय वाढला? प्रभु का दर्शन में, आनंद काल का दर्शन में है, उसको प्रभु के लिए कार्य करने में, प्रभु के लिए शून्य होने में उनका उत्साह बढ़ गया. आणि प्रियांनो, ते सार्वकालिक जीवनाची आशा धरून आहे आणि म्हणूनच प्रभू करता ते अधिक जास्त कष्ट सहन करायला, प्रभू करता अधिक जास्त देण्याकरता तयार झाले. उसके 4 बजे और इस दान के विषय और पवित्र लोगों की सेवा में भागी होने के अनुग्रह के विषय में हमसे बार बार बहुत विनती की. मतलब उसने अपनी प्राप्ति से बढ़ करके उनके विषय में तीन बढ़ रहा. उनके विषय में हाँ. मेरी यह गवाही है हाँ. कि उन्होंने अपनी सामर्थ्य भर, सामर्थ्य से भी बाहर मन से दिया. प्रियो, जो भी करता है ना, नए नियम में जो भी करना ना, पूरे मन से करना, दबाव से कभी नहीं करना. आणि प्रियांनो, नवीन करारामध्ये जे काय करायचं ना, संपूर्ण मनाने करा, दबावाने करू नका. बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे. ना अपने जीवन में एक बात, अभी ये मकिदुनिया मंडली का एक दृष्टांत है आणि मासिदोनिया मंडळीचा हा एक दृष्टांत आहे. और अभी यही बात हम लवोदिकिया मंडली में जब आएगा तो, आणि हीच गोष्ट ज्या वेळेला लवोदिकिया मंडळीमध्ये आपण आलो तर, प्रकाशित वाक्य 3 अध्याय में क्या बोलता? प्रगटीकरण त्याच्या 3 अध्यायामध्ये आपण काय पाहतो? 17 वचन, त्याचं 17 वचन. उनकी आत्मिक अवस्था कहाँ पर है? त्यांची आत्मिक अवस्था कुठे आहे? एकदम गुनगुनाहट की अवस्था, आणि एकदम कोमट अशी अवस्था, एकदम प्रभु के लिए कोई काम का नहीं ऐसी अवस्था, आणि प्रभू करता काही उपयोगाचे नाही अशी अवस्था. क्यों? का? क्यों क्या बोलता है? कारण ते काय म्हणता? हमारे पास अच्छा नौकरी है, आमच्याकडे चांगली नोकरी आहे, हमारे पास अच्छा बैंक बैलेंस है, आमच्याकडे चांगला बँक बॅलन्स आहे, हमारे बच्चे सब डॉक्टर इंजीनियर है, आणि आमचे मुलं डॉक्टर इंजिनियर आहे, ओ हमारे पास अच्छा अच्छा घर है, आणि आमच्याकडे चांगले घर आहे, सब कुछ है, सगळं काय आहे. अभी प्रभु नहीं है तो भी हमारा चलेगा. आता प्रभू नाही तरी आमचं चालेल. Praise the Lord. Praise the Lord. प्रभु को बाहर, आणि प्रभूला बाहेर ठेवता. प्रभु कहाँ पर? प्रभू कुठे? प्रभु बाहर. प्रभू बाहेर. कब गया बाहर? आणि केव्हा बाहेर गेला? जब दुनिया अंदर आ गया, प्रभु बाहर गया. आणि ज्या वेळेला जग आतमध्ये आलं त्यावेळेला प्रभू बाहेर गेला. समझ में आया क्या? लक्षात आलं का? प्रियो, ये देखो,
धन पाने में कोई गलती नहीं, परंतु धन आपका स्वामी बन गया तो आप आत्मीयता गया. आणि पैसे मिळवणं याच्यामध्ये काही पाप नाहीये, पण जर पैसा तुम्हाला चालवत असेल किंवा पैशाचा लालच तुम्हाला असेल तर मग तुमचं जीवन गेलं. हाँ, आप हमेशा परखना प्रियो. आणि नेहमी पारखा प्रियांनो, है ना, मेरे जीवन में मेरा ध्यान उस धन की ओर ना जाए. प्रभु को जो स्थान चाहिए, प्रभु को जो मान चाहिए, प्रभु के लिए जो समय चाहिए, प्रभु को जो सम्मान चाहिए, वो कभी कम ना हो. आणि प्रभूला जे स्थानमान द्यायला पाहिजे तो कधीही कमी व्हायला नको. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यहाँ पर लोग बहुत परीक्षा में गिर सकता है. आणि या ठिकाणी लोक परीक्षेमध्ये खूप पडू शकतात. इतना अच्छा विश्वासी लोग ये दुनिया के मोहों में बह किया करके नए नियम में आपको मालूम है ना, दूसरा तिमोथी 4:10 में देमास के बारे में क्या गवाही देता? देमास ये दुनिया को प्यार करके मुझसे दूर हो गया हो. आणि दुसरं तिमोथेला पत्र त्याच्या 4:10 प्रेषित पौल काय आज म्हणतोय की देमासने या जगावर प्रेम केलं आणि तो निघून गेला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मैं आपको क्या बोलना चाहता है? आणि प्रियांनो, मी तुम्हाला काय सांगू इच्छितो, हमारे जीवन में, ये छोटा से जीवन में हमें प्रभु के साथ चलने में, प्रभु के साथ कष्टों में भाग लेने में हम आनंद दे क्या. आणि या छोट्याशा जीवनामध्ये प्रभू सोबत चालण्यामध्ये, त्याच्यासोबत कष्ट सहन करण्यामध्ये आपल्याला आनंद आहे का? है ना, हम प्रभु में आने के बाद आपण प्रभू मध्ये आल्यानंतर हमें प्रभु के साथ का कष्टों में भी सहभागिता है. आणि प्रभू सोबत कष्टामध्ये सुद्धा आपल्याला सहभागिता आहे. आज मंडली जीवन में आने के बाद में मंडली जीवन का महत्व लोग छोड़ दिया. आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर लोकांनी मंडळी जीवनाचं जे महत्व आहे ते सोडून दिलं. मैं आपको बोलूं तुम्हाला सांगू प्रियो, ये जो कोरोना क्यों आया है, आणि हा कोरोना का आला, आप विश्वास करो ना करो, तुम्ही विश्वास करा किंवा नका करू, मुझे क्लियर विश्वास है आणि मला एकदम स्पष्ट विश्वास आहे प्रभु की आगमन एकदम द्वार पर है. आणि तुमचं आगमन एकदम जवळ आहे. आज रात को भी तुरंत हो सकता है. आज रात्री सुद्धा तुतारी फुंकली जाऊ शकते. परंतु ये कोरोना आने के बाद में बहुत लोगों के जीवन में क्या हो गया? आणि कोरोना आल्यानंतर पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये काय झालं? बहुत लोगों में आत्मीय जीवन में ठंडापन आया. आणि पुष्कळ लोकांच्या आत्मिक जीवनामध्ये एकदम असा थंडपणा आला. उनके जीवन की विश्वास की पलक का समय में उनकी विश्वास ओरिजिनल विश्वास नहीं था, एकदम एक सच्चा विश्वास नहीं था. ये बात प्रूफ हो गया. आणि मग त्यांच्या विश्वासाची परीक्षा आल्यानंतर मग समजलं की त्यांचा विश्वास हा खरा विश्वास नव्हता. कितने लोग समझा? आमेन. क्योंकि परख को होने के समय में मालूम पड़ता है कि हमारा विश्वास जेन्युइन है कि नहीं. आणि मग परीक्षा झाल्यानंतर समजलं की आपला जो विश्वास आहे तो खरा आहे का नाही. प्रेज द लॉर्ड. जेन्युइन विश्वास है तो कोई भी परीक्षा में डगमगाया नहीं जाए. आणि जर खरा विश्वास आहे तर कोणीही परीक्षेमध्ये डळमळीत होणार नाही. परंतु प्रियो, बहुत लोग एक सच्चा और पक्का मतलब विश्वासी नहीं है. आणि पुष्कळ लोक खरे आणि एक पक्के विश्वासू नाही. आपको मालूम है, जो भी डुप्लीकेट माल पूरा ओरिजिनल से बढ़कर के चमकता है, आणि मग जे डुप्लिकेट आहे, जे दिखाऊ आहे, ते बनावटी जे आहे, ते जे खरं आहे त्याच्यापेक्षा चांगलं चमकतं. उसकी हल्लेलुया में बहुत जोर रहेगा. आणि त्याच्या हालेलुयामध्ये खूप जोर राहील. विश्वासी की हल्लेलुया में भी इतना जोर नहीं रहेगा. आणि जे विश्वासू त्यांच्याही हालेलुयामध्ये एवढा जोर राहणार नाही. विश्वासी बोलेगा हल्लेलुया, आणि विश्वासू म्हणेल हालेलुया, वो जोर से बोलेगा हल्लेलुया. आणि तो जोरात म्हणेल हालेलुया. सुनने वालों को क्या लगता? ऐकणाऱ्यांना काय वाटेल? बाप रे, क्या हल्लेलुया. आणि काय हालेलुया आहे. यो ऐसा मतलब जो भी डुप्लीकेट रहता है उसका थोड़ा आत्मिकता थोड़ा जोर का रहता है. आणि जे बनावटी आहे त्याची आत्मिकता थोडी जोरात राहते. आपको मालूम है, जो डुप्लीकेट नोट और ओरिजिनल नोट में डुप्लीकेट नोट और भी चमत्कार रहता है. आणि जी बनावट नोट आणि खरी नोट याच्यामध्ये जर आपण फरक पाहिला तर जी बनावट नोट आहे ती जास्त चमकदार राहते. हाँ, ये चमक के पीछे मत जाना प्रिय. आणि या चमकेच्या पाठीमागे जाऊ नका. ऐसे जाएगा तो बहुत बड़ा धोखा खाएगा. आणि असं झालं तर खूप मोठ्या पद्धतीमध्ये फसाल. इसलिए जब भी परीक्षा, जब विश्वास की शोधना जब आता है, उसमें कष्ट आता है, तकलीफ आता है, उस समय में मालूम पड़ता है कि ओरिजिनल है या डुप्लीकेट है. आणि मग ज्या वेळेला विश्वासाची परीक्षा होते त्यावेळेला कष्ट संकट येतात, त्यावेळेला समजतं की हा खरा विश्वासू आहे का नाही. अच्छा, मुझे अभी आप लोग कोई बोलना नहीं, लेकिन मुझे उत्तर देना आप जरूर. आप सोचो, जब ये कोरोना आया, अभी संगति बंद हो गया, अभी मतलब जूम मीटिंग में हम शामिल होने लगा, कितने लोग वास्तव में आंसू बहाया. आणि मग कोरोना आला आणि आपली मीटिंग संपली, मीटिंग बंद झाली आणि त्याच्यानंतर मीटिंग जी आहे ती झूम मीटिंग वर सुरू झाली. खरं सांगा किती लोकांनी अश्रू ढाळले. आपको मतलब रोना आया क्या? आणि तुम्हाला रडू आलं का?
क्योंकि हम संडे को भी बिना प्रभु में का इस रीति में थोड़ा वजन शेअर कर देता है, क्या आपको संतुष्टि मिला क्या? आणि मग झूम मीटिंग मध्ये आपण रविवारच्या दिवशी सुद्धा आराधना करायचो, पण फक्त वचन जे आहे ते वाटायचो, त्याच्यामध्ये प्रभू बेस नव्हता. याच्यामध्ये तुम्ही समाधानी किंवा आनंदी होते का? चलो कम से कम वजन मिल गया बोल के आप तसल्ली पाया क्या? आणि कमीत कमी वचन मिळालं हे मानून तुम्ही समाधान मानलं का? एक सच्चा उदार पाया व्यक्ति को वो मेष नहीं है तो उनके दिल में भारी दुख होता है. आणि खरा तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला जर मेष नाही तर त्याला खूप दुःख होतं. Praise the Lord. ये बहुत बड़ी बात है. फ्रेंड, खूप मोठी गोष्ट आहे. अभी भी आप देखना, अभी कितना दिन ऐसे चलेगा कुछ बोल नहीं सकता. शायद अभी तुरही फूकने से पहले और एक लॉकडाउन हो जाए. आणि अजून असं किती वेळ चालेल माहिती नाही. तुरे फुटण्याच्या अगोदर अजून एक लॉकडाऊन होऊ शकतं. मैं आपको एक सिक्रेट बताऊं. आणि एक गुप्त तुम्हाला सांगू. सिक्रेट है, एकदम गुप्त गोष्ट आहे. सबको बोलना, सगळ्यांना सांगा. क्या मालूम है? ठीक आहे. अभी और एक लॉकडाउन जल्दी आएगा. आणि अजून एक लॉकडाऊन खूप लवकर येईल. वो किसी मालूम है? ते कशा करता? बैलेंस पे कुछ रह गया तो पाक आणि जर काय उरलेलं आहे का नाही ते पारखण्याकरता. प्रियो पूर्ण रूप में परखने के लिए आणि संपूर्णरित्या पारखण्याकरता. एकदम हम रेडी रहने के लिए. आणि एकदम तुम्ही तयार राहण्याकरता. अभी का लॉकडाउन के बारे में मैं आपको बोलना चाहूंगा, तो ऐसे बोलूंगा. आणि आताच्या लॉकडाऊन संबंधाने सांगायचं झालं तर मी असं सांगेन, जो नोहा को प्रभु ने कहा उन्हें घुस जाओ. आणि जहाज तयार झाल्यानंतर नोहाने सांगितलं की जहाजामध्ये जा. नोहा परिवार सब जहाज में गया, प्रभु ने दरवाजा भी बंद कर दिया. आणि नोहाने परिवार जहाजात गेले आणि प्रभूने दरवाजाही बंद केला. तुरंत बारिश हुआ क्या? आणि मग पाऊस आला का? तुरंत बारिश नहीं हुआ. लगेच पाऊस नाही आला. लोग भी क्या बोला होगा? आणि लोक काय म्हटले असते, अरे कितने बुद्धू लोग हैं. आणि काय मूर्ख लोक आहे. और इनका प्रभु भी कितना धोखेदार है. आणि यांचा देव सुद्धा किती फसवणार आहे. अभी बारिश आएगा बोल करके हम लोगों को सबको उन्होंने बहुत बड़ा प्रचार किया. आणि पाऊस येईल असं सांगून त्यांनी खूप मोठा प्रचार केला. अभी इनका प्रभु ने इनको फंसा दिया. आणि यांच्या देवाने यांना फसवलं. इनको बनाया हुआ जहाज में बंद कर दिया. आणि बनवलेल्या जहाजामध्ये यांना बंद केलं. अभी वो बाहर भी नहीं आ सकते. आता ते बाहेर येऊ शकत कौन नाही. बंद किया? कोणी बंद केलं? प्रभु ने बंद किया. प्रभूने बंद केलं. Praise the Lord. Praise the Lord. मनुष्य बंद किया तो फिर मनुष्य खोल सकता था. आणि जर मनुष्याने बंद केलं तर मनुष्य उघडू शकतो. और इसका ताला अभी प्रभु के हाथ में. आणि याच्या जे चावी आहे ते प्रभूच्या हातात आहे. अभी क्या करें? आणि आता काय करायचं? लोग कितनी लोगों ने रोज आकर के की कुकू किया होगा. आणि लोकांनी दररोज येऊन त्यांची थट्टा मस्करी केली असेल. अरे कम से कम शाम हम यहाँ तो बच्चों मैं तुम लोगों को बोला था ना, अरे मैं तुम्हारा बाबा बोल रहा हूँ. मैं तुम्हारा बाबा बोल रहा हूँ. तुम लोग, तुम्हारा पिताजी तो पागल हो गया था, उसकी बात नहीं सुनना चाहिए जरा. आणि श्याम आणि आबे त्यांना, अरे मुलांनो मी तुम्हाला समजून सांगितलं होतं, मी तुमचा आजोबा बोलतो, तुझ्या वडिलांचं तर डोकं खराब झालं होतं, तुम्हाला सांगितलं होतं त्याचं तुम्ही ऐकू नका. अरे कितना दिनों से वो मैंने ऐसे पागल होकर के 120 साल प्रचार किया. अरे कुछ हुआ क्या? अभी तुम लोग जा करके अंदर जा करके 2 दिन हो गए ना, 3 दिन हो गए ना, 4वां दिन भी आया इन लोग कुकी करने के लिए. आणि मग तुम्ही आतमध्ये जाऊन 2 दिवस झाले ना, 3 दिवस झाले ना, आणि 4था दिवस आला तरी लोक येऊन त्यांची थट्टा मस्करी करत होते. 6 दिन आया, 6 दिवस झाले. 7वां दिन आने की तयारी कर रहा था, शर्ट पैंट पहन रहा था. आणि 7वां दिवस आला आणि ते शर्ट पॅन्ट घालत होते. तो बाहर निघाला आणि बाहेर निघाले. जोर से बिमारी आया आणि बारिश आणि जोरात पाऊस आला. इतना जोर से आया. अभी वो सोचा चलो थोड़ा देर रुक जाता है, अभी बंद हो जाएगा, और रुक जाता है उसको तो रुका होगा. आणि मग थोडा वेळ थांबू, तो पाऊस थांबेल म्हणून ते थांबले असतील. काही बार प्रभु के दास लोग बोलता है, आणि पुष्कळ वेळा प्रभूचे दास असे म्हणतात, बहुत लोग आकर के उधर खड़खड़ाया होगा. आणि पुष्कळ लोकांनी येऊन तो दरवाजा ठोकला असेल. मुझे लगता है कि ये लोग निकलने से पहले बारिश आया होगा. आणि मी असा विचार करतो की हे लोक येण्याच्या अगोदर पाऊस आला असेल. इन्होंने सोचा अभी ये बंद हो जाएगा. आणि त्यांनी विचार केला आता हे बंद होईल. अभी उन्होंने बंद होने की इंतजार किया. आणि ते थांबण्याची त्यांनी वाट पाहिली. बैठते गया. आणि तो पाऊस वाढत गेला. जहाज के पास तक नहीं जा पाया. आणि ते जहाजाच्या जवळ जाऊ शकले नाही. पाणी बैठते गया. पाणी वाढत गेलं. छत पर चढा होगा. आणि ते छतावर चढले असतील. वो छत भी कवर हो गया. आणि ते छतही पाण्याखाली आलं. किसी को तैरने तो आता नहीं. आणि कोणाला पोहायला तर येत नाही. पाणी पीकर खत्म हो गया. आणि पाणी पिऊन मेले. प्रभु का वचन सत्य है. प्रभूचं वचन सत्य है. मैं आपको बोलना चाहूंगा, तुम्हाला सांगू इच्छितो, अभी थोड़ा कष्ट आया, तकलीफ आया, मत निराश होना प्रियो. आणि थोडं कष्ट संकट आलं, तुम्ही निराश होऊ नका. मत दुखी होना, दुखी होऊ नका.
इसमें आनंद और मगन होना। याच्यामध्ये आनंदात आणि मग्न व्हा। बहुत बड़ी बात मैं आपको बताऊं, खूप मोठी गोष्ट तुम्हाला सांगू, उस आनंद काल का दर्शन हमेशा हो, दर्शन में चलना आणि त्या सार्वकालिक दर्शनामध्ये नेहमी चाला। और मुझे ये जो बात प्रेरित पौलुस के एक शब्द पढ़ने के टाइम पर, एक बार पढ़ने के टाइम पर प्रभु एक नया प्रकाश देता है। आणि प्रेषित पौलाचा एक शब्द ज्या वेळेला बघतो वाचतो त्या वेळेला प्रभु नवीन नवीन प्रकाश देतो। और दिल से मैं भी बोलता हूँ, प्रभु ऐसे ही कष्टों में होकर के आपका और भी अनुभव करने के लिए मुझको भी मौका दे दे प्रभु। आणि संपूर्ण हृदयाने मी प्रभूला सांगतो की प्रभु अशा प्रकारच्या कष्टाच्या अनुभवामध्ये मला घेऊन चला आणि मला अधिक जास्त प्रकाश दे। ये कष्ट में जाएगा तो एक गुण क्या मालूम है? आणि या कष्टामध्ये गेल्यानंतर एक गुण काय आहे? बड़ा एक गुण है। आणि एक मोठा गुण आहे। क्या मालूम है? तो काय आहे? अनुग्रह ज्यादा मिले आणि कृपा जास्त भेटेल। ये अनुग्रह का महत्व आपको मालूम है क्या? आणि या कृपेचं महत्व तुम्हाला ठाऊक आहे का? और ये अनुग्रह शब्द का सही रीति में मीनिंग जाना हुआ व्यक्ति कोई भी अवस्था में प्रभु में आनंद रहेगा। दुख आएगा, समस्या आएगा, प्रतिकूल आएगा, कष्ट आएगा, निंदा आएगा, बदनामी आएगा, बहुत कुछ आएगा, परंतु वो आत्मा में शांति के साथ, स्वर्गीय आनंद के साथ हमेशा रह पाएगा। आणि मग या कृपेचं जे महत्व आहे तर झालेला व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये कष्ट, दुःख, संकट, परीक्षा येतील, पण तरी सुद्धा त्याच्यावर होणारी जी कृपा आहे ती कृपा अधिक जास्त वाढत राहील। त्याच्यामुळे त्या कष्ट, दुःख, संकटामध्ये सुद्धा प्रभूला धन्यवाद देत आनंद करेल। प्रेज द लॉर्ड। अभी प्रभु उसको बोलता है, आणि प्रभू त्याला म्हणतो, पौलुस बोला तू मेरा प्यारा दास है, आणि तू माझा प्रिय दास आहे, लेकिन मैं वो कांटा नहीं हटाऊंगा। आणि तो काटा मी काढणार नाही। देखिए एक काम करूंगा, एक काम करेल, मैं तुझको अनुग्रह दूंगा। आणि मी तुला कृपा देईन। अगर ये अनुग्रह तुझे मिलेगा, आणि ही कृपा जर तुला मिळाली तू तर आराम से इसको पार करेगा, आणि तू आरामशीर याला पार तुम करशील। आराम से मेरी सेवा में बढ़ पाएगा, आरामशीर तू माझ्या सेवेमध्ये वाढू और तू शकतो, मेरा बना रहेगा। आणि तू माझा होऊन राहशील। नहीं तो तू मेरा बना नहीं रहेगा। आणि नाहीतर तू माझा नाही राहू शकणार। ये जब ध्यान आ, आणि ज्या वेळेला जाणेल तब वो दूसरा कोरिन्थी 12 आज 9-10 वचन को वापस एक बार पढ़ना। दुसरे करंथीकराचं पत्र 12 अध्याय 9-10 वचन वाचा। पर उसने मुझसे कहा, हाँ। मेरा अनुग्रह तेरे लिए बहुत है, हाँ। क्योंकि मेरी सामर्थ्य निर्बलता में सिद्ध होती है। हाँ। इसलिए मैं बड़े आनंद से मैं निर्बलता में मेरा ये अनुग्रह सिद्ध होता है। मतलब कोई भी निर्बलता आएगा तो वहां पर अनुग्रह आकर के आपका निर्बलता को इतना सामर्थ्य में भर देता है। आणि मग कितीही निर्मल अवस्थेमध्ये राहा त्या वेळेला त्या ठिकाणी परमेश्वराची कृपा तुम्हाला येते आणि मग तुम्हाला ते सामर्थ्यवान बनवते। इस बात में आपको बताऊं, प्रियांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू, हमारा कोई भी काम हमारी ताकत में नहीं करना, आणि कुठलंही काम आपण आपल्या सामर्थ्याने करू नका, प्रभु का अनुग्रह में करना। आणि देवाच्या कृपेमध्ये करा। प्रभु मुझे आपका अनुग्रह बहुत है, आणि प्रभु तुझी कृपा माझ्याकरता पुरे आहे। क्योंकि हमारा कोई भी अवस्था में हमें पार कराने के लिए ये अनुग्रह काफी है। क्योंकि अनुग्रह क्या है? प्रतिकूल हमको पार कराता है। आणि आपल्या कुठल्याही अवस्थेमध्ये कृपा आपल्याकरता पुरी आहे, कारण कृपा काय करते? प्रतिकूल अवस्थेला पार करून नेते। आपका कोई भी प्रतिकूल को आपको डुबा नहीं पाएगा, आणि कुठलंही प्रतिकूल तुम्हाला ते डुबू शकणार नाही। अनुग्रह अगर आपके साथ रहेगा तो आप पक्का पार करेगा, बड़ी आराम से पार करेगा। आणि कृपा तुमच्या सोबत आहे तर तुम्ही ते पार कराल आणि खूप आरामशीर कराल। यो क्या बोलता है? आता तू काय म्हणतो? ओ प्रभु ऐसे है क्या? आणि हे प्रभू असं आहे का? ऐसे है तो ये कष्ट के साथ और भी बोरी भर करके कष्ट आने दो। आणि या कष्टासोबत अधिक जास्त मग गुणी भरून कष्ट येऊ दे। प्रभु मैं तेरी खातिर, आणि प्रभू तुझ्यासाठी। 10 वचन वापस पढ़ना। 10 वचन पुन्हा वाचा। इस कारण मैं मसीह के लिए निर्बलताओं में और निंदाओं में और दरिद्रता में और उपद्रव में और संकटों में प्रसन्न हूँ, क्योंकि जब मैं निर्बल होता हूँ तभी बलवान होता हूँ। हालेलुया। अनुग्रह मुझे बल से भर देता है, ऐसा हर एक निर्बलता में बड़ी आराम से मैं पार कर देता है। आणि मी ज्या वेळेला निर्बल राहतो त्यावेळेला कृपा मला मिळते आणि मग त्यावेळेला मी सामर्थ्याने भरून जातो। प्रेज द लॉर्ड। अभी यहाँ पर पौलुस का 7वां इच्छा क्या है? आणि या ठिकाणी पौलाची 7वी इच्छा काय आहे? मैं कहीं से भी मरे हुए में से मैं पुनरुत्थान पाऊं। आणि मेलेल्यातून मी कसंही करून पुनरुत्थान प्राप्त है करावं। आपका 11 वचन पढ़ना। त्याचं 11 वचन वाचा। कि मैं किसी भी रीति से हाँ। मरे हुए में से जी उठने के पद
तक पहुंचू। देखा मैं मरे में से जी उठने के पद तक पहुंचू। आणि मेलेल्यातून जिवंत होण्याच्या पदापर्यंत मी पोहोचावं। बोलने का अर्थ क्या प्रियो? सांगायचं तात्पर्य काय प्रियानो? मैं उस पहला पुनरुत्थान में भाग लूं, आणि पहिल्या पुनरुत्थानामध्ये मी सहभागी व्हावं मैं उस उत्तम पुनरुत्थान को प्राप्त करूं। आणि त्या उत्तम पुनरुत्थानाला मी प्राप्त करावं। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आज प्रभु आएगा तो मैं प्रभु के साथ मिलेगा, ये बात में हमें पूरा पूरा यकीन करके जीना है प्रिय। आणि आज जर प्रभू आला तर मी प्रभू सोबत भेटेल या गोष्टीचा दृढ निश्चय असला पाहिजे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। बहुत सुंदर बात है आणि खूप सुंदर गोष्ट आहे। यहाँ पर मतलब प्रभु का दास प्रेरित पौलुस प्रभु में आने के बाद में उनका जीवन के लक्ष्य का एक छोटा हिस्सा हम देख रहा था। आणि मग प्रेषित पौल प्रभू मध्ये आल्यानंतर त्याच्या जे प्रभू मध्ये असणारी इच्छा आहे त्याचा एक छोटासा भाग आपण पाहत होतो। अभी आपको ये सातों बातें समझ में आया? आणि या सातही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या ना? अभी इस प्रकार की इस अनुग्रह में बना रहने के लिए हमें करने वाला 7 बातें, पर आज नहीं बोलेगा, कल का संदेश में आपको बोलेगा भी। आणि मग या कृपेमध्ये राहण्याकरता आपल्याला 7 गोष्टींची गरज आहे, हे आता नाही तर उद्याच्या संदेशामध्ये सांगेल। मतलब मैं उसको 7 पॉइंट लेकर के मैं आपको बता रहा हूँ, 70 पॉइंट उसमें कर सकता हूँ। आणि 7 पॉइंट घेऊन मी तुम्हाला सांगत आहे, त्याचे 70 पॉइंट मी बनवू शकतो। क्योंकि वो कम पॉइंट बोलेगा तो आपको मतलब याद में रह करके अमल करने के लिए आसानी है। आणि कमी पॉइंट बोलले तर तुमच्या ते लक्षामध्ये राहण्याकरता सोपं आहे। प्रेज द प्रेज द लॉर्ड। लॉर्ड। इसलिए आप बहुत प्रार्थना के साथ रहना, आणि म्हणून तुम्ही खूप प्रार्थनापूर्वक राहा, क्योंकि अभी मतलब प्रभु के आगमन देरी हुआ तो आणि प्रभूच्या आगमनाला उशीर झाला तर कल कोल्हापुर का लोगों के लिए संदेश देगा। वो संदेश में अभी हमारा जो अभी पौलुस का वो भाग पौलुस ने यहाँ पर लिखा, हमारा भाग में आपको बताने वाला है 7 बात। आणि मग पौलाचा जो भाग आहे तो या ठिकाणी लिहिला गेला आणि आपला जो भाग आहे तो मी उद्या सांगणार आहे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। कितनाों की बात है, एवढी अद्भुत गोष्ट आहे। मैं आशा करता हूँ प्रियो प्रभु में मुलाट पाए वो लोग कितना धन्य लोग हैं। आणि मी आशा ठेवतो की प्रभू मध्ये पाचारण प्राप्त झालेले लोक किती धन्य आहेत। हमारे जीवन में एक बड़ा लक्ष्य है, आपल्या जीवनाचा एक उद्देश आहे, हमारे जीवन में एक बड़ा आशा है, आपल्या जीवनाची एक मोठी आशा आहे, हमारा प्रभु आएगा। आपला प्रभू येणार। उससे पहले हमें दिया हुआ उन जिम्मेदारियों को पूरा दिल से हमें पूरा करना है। आणि त्याच्या अगोदर आपल्याला दिलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या संपूर्ण हृदयाने पूर्ण करायच्या तो आहेत। प्रभु के वचन के द्वारा हमें उन बातों को जानना है आणि प्रभूच्या वचनाच्या द्वारे त्या गोष्टी आपण जाणायच्या और आहेत उसको मानना भी। आणि त्या पालनही करायच्या आहेत। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आइए अपनी आंखें बंद करिए, या आपले डोळे बंद करूया, एक क्षण अपने आप को पारे के प्रिय। एक क्षण आपण स्वतःला पारखूया। प्रभु ने आज मुझसे क्या कहा? आज प्रभु माझ्याशी काय बोलला? मेरी जीवन के अनुभव को अवस्था को जान करके प्रभु ने मुझसे बोला कि नहीं? आणि माझ्या जीवनाची अवस्था जाणून प्रभु माझ्याशी बोलला का नाही? प्रियो जो भी लोग यहाँ पर आया, हर एक की जीवन को जान करके यहाँ पर भी थोड़ा नींद के अनुभव आया, वहां से प्रभु जगा करके बात किया है। आणि मग या ठिकाणी प्रभू घेऊन आला आणि थोडं झोपेचा अनुभव आला, तिथे सुद्धा प्रभूने जागा करून घेऊन चालला। प्रियो आत्मीय जीवन में सही दर्शन के साथ आगे बढ़ना। आणि प्रेरणा आत्मिक जीवनामध्ये योग्य दर्शनासह वाढा। आज भी मेरे जीवन में मेरा लक्ष्य क्या है? आजही माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे? हाँ, ये बात को जरूर अच्छी तरह जानना। आणि या गोष्टीला खूप चांगल्या प्रकारे जाणा। उसके योग्य जीवन में विदा पा रहा है कि नहीं? आणि त्याच्या योग्य जीवन मी जगत आहे का नाही? हमेशा प्रभु में पाया जाना आणि नेहमी प्रभू मध्ये आढळणं और प्रभु में बना रहना, आणि प्रभू मध्ये स्थिर राहणं प्रभु को प्राप्त करना, आणि प्रभूला प्राप्त करणं, उसकी मृत्यु की समानता में बनना, आणि त्याच्या मरणाच्या समानतेमध्ये होणं, प्रभु को अधिक जानना, आणि प्रभूला अधिक जाणणं, प्रभु यीशु मसीह के पुनरुत्थान का सामर्थ्य को जानना, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य जाणणं, उसका कष्ट में हमें सहभागी होना आणि त्याच्या कष्टामध्ये सहभागी होणं, और किसी भी प्रकार पहला पुनरुत्थान में भाग लेने की अच्छा तैयारी भी बना रहे। आणि कशाही प्रकारे पहिल्या पुनरुत्थानाच्या वाटेकरी होण्यासाठी चांगली तयारी करणं कितना धन्यवाद है। किती धन्य गोष्ट मैं आहे। आशा करता हूँ आप जरूर याद करोगे, आणि मी आशा ठेवतो निश्चितच तुम्ही हे लक्षात ठेवा अधिक मनन करोगे, अधिक अधिक आणि जास्तीत जास्त ते मनन करा। प्रभु आपको सहायता करे। आणि याकरता प्रभू तुम्हाला सहाय्य करू। प्रभु का अनुग्रह आप सबके साथ। आणि प्रभूची कृपा तुमच्या सर्वांसोबत असो। आमीन। आमेन। आइए